ठाकरेंचे 6 खासदार फुटले आणि त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला। बातमी इथेच संपत नाही, कारण चर्चा सुरू आहे या 6 मधल्या एका व्यक्तीची आणि त्यांचं नाव आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। आपल्या ग्रामीण देहबोलीने, आपल्या मांडणीने, सडेतोड बोलण्याने, बेधडक त्यांच्या सगळ्या भाषणाने ओमराजे अक्षरशः तरुणांच्या हृदयावरती राज्य करतात। याच ओमराजेंनी ठाकरेंना का सोडलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न। ओमराजेंच्या राजकारणाची सुरुवातच प्रचंड इंटरेस्टिंग झाली। खरं तर ती काहीशी दुःखद सुद्धा होती, कारण तरुणपणी त्यांना राजकारणात अजिबात रस नव्हता। 2006 मध्ये त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाला आणि त्यानंतर वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ओमराजेंनी अचानकपणे राजकारणामध्ये प्रवेश केला। वयाच्या 23व्या वर्षी ओमराजेंनी जिल्हा परिषदेमध्ये सत्तापालट केला। 2009 मध्ये आघाडी सरकार होतं। उस्मानाबाद विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आणि राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। अर्थात ओमराजेंचं वैर हे जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबासोबतच होतं। त्यांनी तात्काळ काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला। या निवडणुकीमध्ये ओमराजेंनी अक्षरशः रान पेटवलं, मतदारसंघ पिंजून काढला आणि या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजितसिंह पाटील यांना अक्षरशः धूळ चारली। त्यानंतर ते आमदार झाले। पाटील आणि ओमराजेंचं वैर हे पुढेही कंटिन्यू राहिलं। 2014 मध्ये पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात लढले आणि त्यामध्ये मात्र जगजितसिंह पाटील यांचा विजय झाला, ओमराजे पराभूत झाले। 2019च्या लोकसभेमध्ये मात्र ओमराजेंनी जिंकून पराभवाचं उट्ट काढलं। हे ओमराजे फुटल्याची माहिती जेव्हा समोर आली तेव्हा धाराशिवसह राज्यातल्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली। ओमराजे म्हणजे ठाकरेंचे कट्टर समर्थक असं बोललं गेलं। मराठा आरक्षणाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने त्यांनी महाविकास आघाडीसाठी प्रचार केला होता आणि शिवसेनेचा चेहरा ते मराठवाड्यामध्ये बनले होते, त्यांच्या जीवावरती शिवसेनेला तिथे चांगलं यश आलं होतं, त्याच ओमराजेंनी ठाकरेंना नारळ दिलाय आणि म्हणूनच त्याची सगळीकडे चर्चा होतीये। ओमराजेंचं जाणं हे निश्चितच खळबळजनक आहे, पण त्यामागे मात्र शिंदेची एक स्ट्रॅटेजी वर्क करते। असं म्हटलं जातं की शिंदेच्या या ऑपरेशन टायगर अंतर्गत त्यांनी प्रत्येक खासदाराच्या मागे त्याचं मन वळवण्यासाठी एका बड्या नेत्याला कामाला लावलं होतं। ओमराजे यांचं मन वळवण्यासाठी आणि त्यांची पूर्ण क्रेडेन्शियल सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी आपले विश्वासू आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे दिली होती असं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे ओमराजेंच्या या ऑपरेशन टायगर मागे सरनाईक असल्याची चर्चा आहे। आता ओमराजेंचं ठाकरेंची शिवसेना सोडण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ज्याची चर्चा आहे, यातलं पहिलं कारण आहे पवनराजे खून खटला। आज खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मनाप्रमाणे निकाल लावण्यासाठी भाजपकडून आणि शिवसेनेकडून म्हणजे शिंदेकडून ओमराजेंवरती दबाव आला आणि म्हणून त्यांनी शिवसेना सोडली, त्यांनी ठाकरेंना सोडले। यातलं दुसरं कारण असं मानलं जातं की राणा जगजितसिंह पाटील यांचं धाराशिवमध्ये वाढतं वर्चस्व। मागच्या काही दिवसापासून राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्या रूपाने त्यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि मुलगा मल्हार पाटील यांचं वर्चस्व वाढतंय आणि अशा वेळी कुठेतरी त्यांना तोडीस तोड देण्यासाठी सत्तेमध्ये जाण्याची गरज आहे असं मत ओमराजे निंबाळकरांचं झालं आणि म्हणून त्यांनी ठाकरेंना सोडलं। यानंतर तिसरा मुद्दा आहे निधी कमी मिळतोय, कामं होत नाहीत। मला वाटतं पुढच्या काळामध्ये सुद्धा ओमराजेंकडनं हेच कारण सर्वाधिक समोर येईल की मला निधी मिळत नव्हता, लोकांची कामं होत नव्हती, लोकांची कामं अडत होती आणि म्हणून मी हा निर्णय घेतला। मात्र या सगळ्याच्या मागे खरं कारण ते जेव्हा सांगतील तेव्हाच ते स्पष्ट होणार आहे। यानंतर ओमराजे ज्या पद्धतीने दिल्लीला पोहोचले त्याची सुद्धा चर्चा आहे। हा सगळा प्रकार प्रचंड गुप्ततेमध्ये झाला। सकाळी त्यांनी आपले वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाच्या सुनावणीला हजेरी लावली, तिथे ते कुटुंबासह होते। त्यानंतर कुटुंबासह पुन्हा एकदा ते पुण्याला दाखल झाले। त्यांचा मुलगा आजारी आहे आणि म्हणूनच त्यांनी ठाकरेंच्या बैठकीला सुद्धा उपस्थिती लावली नव्हती। मुलावरती पुण्यामध्ये उपचार सुरू आहे असं सुद्धा सांगितलं जातं। त्यानंतर ते मुलाला भेटले, कुटुंबाला पुण्यामध्येच सोडलं आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी पाठवलेल्या चार्टर्ड फ्लाईटमधून काल रात्री 1 वाजता ते दिल्लीला हजर झाले, दिल्लीला रवाना झाले। सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी की दुपारी 2ला जायचं ठरलं होतं, मग ते 5 वाजता झालं, मग ते 9 वाजता झालं आणि त्यानंतर कोणाला संशय येऊ नये, मीडियापासून लपून जाता यावं, हा सगळा विचार करत गुपचूपपणे रात्री 1 वाजता ओमराजे निंबाळकर हे तानाजी सावंत जे शिवसेनेचे माजी मंत्री आहेत आणि शिंदेचे विश्वासू आहेत त्यांच्या सोबत दिल्लीला दाखल झाले। राजकारण हा एक असा खेळ आहे ज्याच्यामध्ये कायम वेळ बघूनच वेगवेगळ्या कृती केल्या जातात, पुढची मूव्ह घेतली जाते। ओमराजेंची ही मूव्ह, हा निर्णय त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना किती पटतो हा सुद्धा प्रश्न आहे। पण याबद्दल जर बोलायचं झालं तर आज त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट केलेली आहे आणि त्याच्या खाली आत्ता तरी लोक नाराजी स्पष्टपणे व्यक्त करतायत। अर्थातच याचं उत्तर मिळण्यासाठी आपल्याला 2029 पर्यंत थांबावं लागेल। मात्र ओमराजे निंबाळकरांचा निर्णय तुम्हाला पटला का, तो योग्य वाटतो का, मला कमेंट बॉक्समध्ये वाचायला नक्की आवडेल आणि त्यासोबतच ऑडिबनला सबस्क्राईब करायला विसरू नका।